करूया रिटर्नचा. आणि यूजमुळे पाण्यात जात ना तेवढ्यात पाण्यात गेली असती, पण ती मगर नाही आहे. आता आपले थोडं तारीख चुकली आहे, म्हणजे डेट चुकली आहे. आपण अक्षतेचा पोपट झालाय. ही आहे वेसावची म्हणजे वर्सोवाची हिंगलाई देवी. 40 रुपये संपले, 35 रुपये बाकी आहेत. हे घाटकोपर मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवरती. हाय नमस्कार, मी अशोक. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे घाटकोपर स्टेशनला, म्हणजे घाटकोपर मेट्रो स्टेशनला, आणि हे तिकीट काढलं आहे दाखवतात ते. आणि पहिल्यांदा प्रवास करतो. आणि मी म्हणजे अक्षता पण आहे, विजय भाऊ आहेत, वहिनी आहेत. तर आम्ही चौघे पण निघालो आहोत ते वर्सोवाला. आणि कळव्यावरनं आपल्या घाटकोपरपर्यंत लोकल ट्रेनने आलो. आणि इथून आम्हाला आता मेट्रोचा प्रवास करायचा आहे. हे पहिल्यांदा एन्जॉय करणार आहेत मेट्रोचा प्रवास. अक्षता एकदा करून झाली आहे आणि माझी तिसरी वेळ आहे. तर आता आम्ही आलो वरती स्टेशनला घाटकोपरच्या, आणि हे घाटकोपर मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवरती. आणि ही बघा, ही आली आपली मेट्रो रेल्वे. मेट्रो आता आपल्याला घाटकोपरपासून इकडे वर्सोवापर्यंत जायचं एंडपर्यंत. ही मुंबईची सगळ्यात पहिली मेट्रो लाईन घाटकोपर ते वर्सोवा, आणि तिच्यातून आपण आता जाणार आहोत, प्रवास एन्जॉय करणार आहोत. आम्ही सर्व मेट्रोमध्ये मस्त मस्त गार हवा घेते, एन्जॉय. चला आता आपला प्रवास एन्जॉय करूया घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोचा. पुढील स्थानक आसाफ नगर, दादर डाव्या बाजूला उघडतील. चला आपलं तिकीट संपलं आहे वन वेचं. 40 रुपये संपले, 35 रुपये बाकी आहेत. चला वन वे आपला प्रवास संपला आहे घाटकोपर ते वर्सोवा. तर आता आम्ही वर्सोवाच्या मेट्रो स्टेशनवरनं निघालो आहोत ते वर्सोवाच्या जेट्टीवर जायला. आणि इथून आपल्याला रिक्षा मिळते 20 रुपये सीटने. डायरेक्ट रिक्षा पण आहेत, पण आम्ही चौघेजण होतो म्हणलं शेअर रिक्षाच करूया, म्हणून आम्ही चौघे पण निघालो शेअर रिक्षाने. आणि 20 रुपये सीट आहे, डायरेक्ट जेट्टी, म्हणजे जिथे फिश मार्केट आहे आपलं तिथे. तर बघू आता फिश मार्केटला जाऊन फिश मार्केटला काय काय मच्छी आहे का, बंद झालं आहे का, संपलं आहे, सगळंच बघता येईल आपल्याला. चला जाऊ आता जेट्टीवर. बघा, ही आहे वेसावची म्हणजे वर्सोवाची हिंगलाई देवी, तिचं मंदिर आहे. हा बघा कमळूबाईचा नाग बंगला बघा. जबरदस्त आहे. ट्रॅव्हल करून पोचलोय ते वर्सोवा जेट्टीच्या इथे, म्हणजे रिक्षाने आलो वर्सोवा जेट्टीच्या इथे. आता आतमध्ये जाऊन बघूया बाई फिश मार्केट चालू आहे का काय झालं आहे ते. चला. आणि बघा आता आम्ही आहोत ते वर्सोवा जेट्टीच्या इथे. इथे पूर्ण फिश मार्केट असतं. आता सध्या सगळ्या बोटी बंद आहेत ना, बघा बोटी उभ्या आहेत. आणि इकडे सगळे आता जाळी वगैरे विणायची कामं चालू आहेत. सर्व बोटी इकडे उभ्या आहेत. या सगळ्या बोटी मच्छी मारल्या जातात. तर इथे उभं राहायला जागा नसते, एवढं मार्केट असतं संध्याकाळच्या वेळेला. वर्सोवाचं फिश मार्केट इकडेच असतं मेनली. हे बघा बोटी, तेवढी मोठी बोट आहे बघा. आणि या बोटीनं 10 दिवस आतमध्ये असतं समुद्रामध्ये मासेमारी करत. फ्लॅग बघा, कुठल्या कुठल्या कलरचे फ्लॅग आहेत ते. 4 कलरचे फ्लॅग आहेत, हिरवा, लाल, भगवा. हे बघा बघा किती मोठा हुक आहे बघा, ह्याला बांधून ठेवले बोटी. आणि अक्षतेचा पोपट झालाय, मच्छी मार्केटच बंद आहे. भरपूर सारी कोळंबी घ्यायला आली होती. आणि इकडे सगळे आता मला वाटतं रिपेरिंगची कामं चालू आहेत बोटींची. जोपर्यंत बोटी बंद आहेत ना, त्यांच्या मेंटेनन्सची कामं चालू आहेत. आणि तिकडे फेरी बोटी चालू आहेत. आणि ते बघा समोर दिसत आहे ते मड आयलंड आहे. हे बघा, हे समोर तुम्हाला बिल्डिंग दिसत आहेत का, हे बघा ह्या मड आयलंडच्या बिल्डिंग्स आहेत. हा पूर्ण मड आयलंड एरिया.
आणि इकडे तुम्हाला जायचं असेल तर तिकडे बघा तुम्हाला फेरी बोटी आहेत, ते दिसतंय का तिकडे, त्या बघा फेरी बोटी तिकडून तुम्हाला इकडे आणून सोडतील. हे बघा इथे आणून सोडतात. हे बघा ही आता बोट भरली, आता लोक चाललेत फेरी बोटीने. आता 1 तारखेपासून मासेमारी चालू झाली आहे आणि 1 तारखेला बोटी गेल्या आहेत आणि त्या 5-6 तारखेला 7-8 तारखेपर्यंत येतील रिटर्न, म्हणजे 5-6 दिवसात तेव्हा आता मासे भेटतील आणि आता काही जातील. आता म्हणजे 1 तारखेपासून ऑफिशियली मासेमारी चालू झालेली आहे, समुद्रात बोटी जायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपले थोडं तारीख चुकली आहे, म्हणजे डेट चुकली आहे. आपण 2 तारखेला तिथे आलो, अजून 4-5 दिवसांनी आलो असतो तर बरेच मासे भेटले असते. इन्फॉर्मेशन भेटली. हां, इन्फॉर्मेशन भेटली की बाबा 1 ऑगस्टपासून ऑफिशियली बोटी चालू झाल्या, ज्याचा ताजे मासे मिळायला सुरुवात होईल आपल्याला 5-6 दिवसामध्ये. तेव्हा जाळे विणतात बघ कशा अक्षर. हे कशाचं जाळं आहे? अरे कोणती मच्छी? पापलेटचीच सगळीच मच्छी. सुरमई येते का ह्याच्यामध्ये? हा काय बोलले? म्हणजे मोठ्या मच्छीचं जाळं आहे हे, मोठ्या मच्छीचं जाळं विणतात. ह्याच्यातनं बोंबील वगैरे पळून जातात. ह्याच्यात सगळं येतं? अरे वा, छान आहे मग सगळं. जाळी लागेल ना त्याला. बरोबर. हां ओके, मग टाईट होते एकदम. हां आता इथे मोठी दिसते. नाही विणलेच आहे, विणले काही मोठी दिसते ना. हां पाण्यात गेल्यावर बघा अशी होते. आता इकडे तुम्हाला अशी मोठी दिसते, एकत्र होते ती. हां दोरी सुरू तेवढ्याच सर्व एकत्र जॉईंट होणार. हां ओके. त्याच्यामुळे कुठलीच मच्छी त्यातनं बाहेर जाऊ शकत नाही. हां ओके ओके. चला बघा इथे जाळा विणतायत, मरम्मत चालू आहे. तुमची बोट कधी जाणार आता? उद्या? किती दिवसांनी येणार? 7 दिवसांनी. ओके, यांची बोट उद्या येणार. तुमचे ओमकार आहे का? हिंगलाई देवी. ओके, हिंगलाई बोट आहे आणि 7 दिवसांनी येणार ताजी ताजी मच्छी घेऊन. येतो 7 दिवसांनी पापलेट घ्यायला. बघा ही जेट्टी आहे वर्सोवाची आणि बघा ही बोट चालली आहे भरून त्या मड आयलंडला समोर. ही बघा भरली आहे आणि मड आयलंडला चालली आहे तिकडे पलीकडे. आणि बऱ्याच बोटी आहेत, ह्या मासेमारीच्या बोटी आहेत आणि लोक धावत आहेत जेट्टीसाठी. आणि ते बघा किती बोटी आहेत. तिकडून एक येते आहे ऑलरेडी, एक इथे लागते जेट्टीला, एक भरली आहे, कंटिन्यू चालू होतं. आणि एक ऑलरेडी इकडे येते आहे. ते 2 बोटी येत आहेत, 2 चालले आहेत, म्हणजे कंटिन्यू या बोटी चालू असतात. अंतर जवळच दिसत आहे, तुम्ही पार नाही करू शकत ना. ते बघा असे फिरून जाते आहे बोट. हां आणि गाड्या पण जातात जेट्टीमधनं. बाईक्स वगैरे तुम्ही टाकून ना पलीकडे जाऊ शकता, अलीकडे आणू पण शकता. ती बघा आता ती फिरून कशी गोल फिरून जाते बघा किती लांबून. आणि ती सरळ आली इकडून. ए गाडीचे किती घेतात मित्रा? गाडीचे किती घेतात? 25 रुपये. 25 ओके. ती जी बोट आहे ना तिकडची ती 10 रुपये तिकीट आहे आणि ह्या ज्या बोटी आहेत त्यांची 5 रुपये तिकीट आहे. आणि तुम्ही जर बाईक घेऊन गेला तर 25 रुपये तिकीट आहे, म्हणजे बाईक सकट, म्हणजे 20 रुपये बाईकचे आणि 5 रुपये तुमचे. बघा म्हणजे 2 वेगवेगळे आहेत बोटी. आणि ती आहे ती 10 रुपयेवाली. मला त्याच्यात गाडी वगैरे अलाउड नाही वाटतं, म्हणून ती 10 रुपये तिकीट आहे. आणि ती जरा फर्स्ट क्लासवाली बोट आहे, ही जरा सेकंड क्लासवाली. हा फरक आहे, ही सेकंड क्लास आहे, तो फर्स्ट क्लास आहे. हां तिथे मगर दिसते ना, मगर, पण ती मगर नाही आहे, ते काहीतरी वेगळंच आहे. तर चला आता जरा जुहू बीचवर जरा आनंद घेऊया. आता जेट्टी तर बघून झाली आपली आणि आता वर्सोवा गावात जेट्टीवरनं आम्ही चालत वर्सोवा बीचपर्यंत आलो. आणि आमच्या समोर आहे समुद्र, वर्सोवाचा बीच. हा आहे वर्सोवा बीच. आणि जबरदस्त हवा सुटली आहे ना, तर मस्तपैकी एक अर्धा पाऊण तास रिलॅक्स व्हायचं बीचवरती आणि निवांत बसून बीचचा आनंद घेऊया आणि समुद्राच्या लाटा पाहूया. हा आहे वर्सोवाचा बीच आणि हा समुद्र किनारा.
आणि सरकारची भीती आहे हो, पक्का का? आणि बघा इथे जाऊन मस्तपैकी निवांत बसलेत आणि त्यांची कंपनी इकडे सोडली आहे त्यांनी आणि एकटेच जाऊन बसलेत इकडे. आणि इकडे बघा इथे मस्तपैकी समुद्रावर फेरफटका मारायला घोडे पण आहेत छानपैकी. मस्त असा बीच आणि मस्त अशी हवा सुटली आहे. किती जगदोजहद प्रयत्न चालू आहेत बघा तिकडे जाऊन बसायचे. आधार देऊन बसायला लागत आहे. सरळ की डायरेक्ट या अशा काचांमध्ये सापडणार कुठेतरी. इकडे चालू आहे फोटो सेशन. वर्सोवा बीचवरती चाललं आहे इथे फोटो सेशन. मस्त असं लोकेशन आहे. हां, पोरांना आणायला पाहिजे पण सगळ्या पोरांना आम्ही घरी सोडलं आहे. आणि हां, क्लास आहे, शाळा आहे, त्याच्यामुळे आम्ही असं चालू. आम्ही आलो तर वेगळ्या कारणासाठी मासे घ्यायला, पण तो झाला आमचा पोपट. आणि मग आता वर्सोवा बीचवरती करतोय मजा. मस्त निवांत संध्याकाळ. बाकी सूर्य काय दिसत नाही सनसेट बघायला. हां, सूर्यास्त बघायला सूर्यच नाही. तिथून मस्त असं सूर्यास्त दिसला असता आपल्याला, पण सूर्य ढगांच्या मागे गुडूप आहे. हां, आणि ते समोर आहे ते मडायला आहे. आता आम्ही सगळे आलो होतो समुद्रावर, म्हणजे पाण्यामध्ये. समुद्रावर तर मगापासून आहोतच, पण आता बघा इथे एकदम पाण्याजवळ आलो. काय वर्सोवा बीच. मस्त असे दगड टाकलेत बसायला वर्सोवा बीचवरती. असा लांब लचक पसरलेला वर्सोवाचा बीच. अरे एक राउंड मारने का कितना है? अरे एक राउंड का कितना है? एक राउंड का कितना है? 100 रुपये. कुठपर्यंत कुठपर्यंत राउंड मारणार आहे? चला हॉर्स राईड करायचं आहे त्यांना. हॉर्स राईड करायचं वाटतं. मस्तपैकी अक्षता समुद्राचा आनंद घेत आहे. समुद्रावरती समुद्र किनाऱ्याचा आनंद घेते आहे. हा, शूजमुळे पाण्यात जात आहे ना, तेवढ्यात पाण्यात गेली असती. शूजमुळे पाण्यात जात नाही. बघा चाललीच. मस्तपैकी आता आम्ही समुद्राचा आनंद घेतोय. आनंद घेऊन झालाय. आणि इकडे बघा, आणि इकडे आपली मस्त कलाकृती पण दाखवलेली आहे. छानपैकी असा आपला हार्ट बनवला इकडे. आणि मध्ये छत्री, म्हणजे तो ॲरो असतो ना मध्ये टाकलेला, तो ॲरो टाकला म्हणजे तो बघा. लोक अजून आनंद घेत आहेत समुद्राचा. तर चला आता मला वाटतं ऑलमोस्ट 6:30 वाजलेत. आता आपल्याला हा विजय दीपालीमध्ये तीर गो तो बोललो तो बाद. तर ठीक आहे, चला आता मस्तपैकी अर्धा पाऊण तास झाला आम्ही इकडे समुद्राचा आनंद घेतला. सनसेट तर काय बघायला मिळणार नाही कारण सन आहेच नाही. सन ढगांच्या पाठीमागे लपला आहे. तर चला आता आपल्याला मेट्रो पकडायची आहे. परत आपल्याला परत मस्तपैकी वॉक करत जायचं आहे. तर निघूया आता मेट्रो पकडूया वर्सोवावरनं घाटकोपरसाठी. वर्सोवा बीचच्या बाहेर येऊन बेस्ट बस पकडली आहे AC वाली. 600 रुपये तिकीट डायरेक्ट मेट्रो स्टेशनला. तर चला मस्तपैकी अशी थंड थंड हवा खात वर्सोवा मेट्रो स्टेशनला पोचूया. आपला प्रवास सुरू झाला आहे वर्सोवाकडून घाटकोपरकडे. आणि आता आपण आपल्या व्हिडिओचा इथे एंड करूया. म्हणजे प्रवास सुरू करूया रिटर्नचा आणि व्हिडिओचा आपण इथे एंड करूया. मग वर्सोवा बीचवरती फिरून वगैरे आलो. आणि जे मासे घ्यायला जायचं होतं त्याचा पोपट झाला आपला. मासे काय भेटले नाही आपल्याला वर्सोवाला, पण ठीक आहे. एक मस्त दिवस आपला गेला. छानपैकी फेरफटका झाला आणि माहिती भेटली म्हणजे मासे कधी येणार आणि मोठे कधी जाणार ते. आणि यांचा मेट्रोचा प्रवास पण झाला. बरेच दिवस पेंडिंग होता. मेट्रोचा प्रवास पण झाला यांचा. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.